नमस्कार. नेक्स्ट फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a. जेव्हा प्रूव्ह दॅट असतं तेव्हा राईट साईड पण विचारात घ्यायची, राईट साईड बघायची आणि त्याप्रमाणे लेफ्ट साईडमध्ये काय ॲडजस्टमेंट करून कुठल्या पॅटर्नने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे ते ठरतं. सो इंटिग्रेशन आपण आता इथे घेऊया. काय सबस्टिट्यूशन लागणार आहे का आणखी कुठली वेगळी मेथड लागणार आहे ती बघूया. इथे आन्सर बघा काय लॉग ऑफ समथिंग असं आहे आणि लॉग ऑफ ए अपॉन बी अशा फॉर्मॅटमध्ये, म्हणजे कुठेतरी लॉग ए मायनस लॉग बी असं कुठेतरी आन्सर आलं तर ते लॉग ऑफ ए अपॉन बी मध्ये लिहिता येईल. सो त्या हे राईट साईड काय ती सारखी लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे इथे तसं सॉल्व्ह करायचं. सो काही ठिकाणी सबस्टिट्यूशन चालणार नाही किंवा सबस्टिट्यूशन लागणारही नाही, कारण लॉग हे आन्सर कधी येतं 1 अपॉन एक्स असेल तर त्याचं लॉग एक्स येतं, या 1 अपॉन एक्स मायनस ए असेल तर लॉग ऑफ एक्स मायनस ए येईल. म्हणजे कुठेतरी 1 अपॉन एक्स मायनस ए 1 अपॉन एक्स प्लस ए कुठेतरी आन्सरमध्ये आलं पाहिजे, बिकॉज आन्सर लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस हे 1 अपॉन 2 एक कॉन्स्टंट येते, कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट होतीलच. सो इंटिग्रेशन कन्सिडर करूया 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. आता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय त्याचा, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए डी एक्स. आता 1 अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए असल्यामुळे डायरेक्ट लॉगचा फॉर्म्युला अप्लाय करता येत नाही. 1 अपॉन एक्स मायनस ए एवढंच असतं तर डायरेक्ट लॉग फॉर्म्युला अप्लाय केला असतं, किंवा 1 अपॉन एक्स प्लस एस तर तरी केलं असतं. इथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून डायरेक्ट करता येत नाही, पण या दोन टर्म सेपरेट असते आणि त्यांच्यात ॲडिशन और सबट्रॅक्शन असते तर आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतली असते. तर 1 अपॉन हा ब्रॅकेट म्हणजे 1 अपॉन दिस ब्रॅकेट इंटू दिस ब्रॅकेट हे जे एक्सप्रेशन येते 1 अपॉन ब्रॅकेट प्लस 1 अपॉन ब्रॅकेट म्हणजे प्लस और मायनस साईन मध्ये कन्वर्ट करता येते का आपण चेक करणार आहोत. ते जर झालं तर आपलं सिम्पल होईल. म्हणजे 1 अपॉन ए इंटू बी आहे ना, ते ए 1 अपॉन ए मायनस 1 अपॉन बी अशा फॉर्मॅटमध्ये आलं तर आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन्स घेता येईल. इथे या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पॉसिबल नाही. ते घेत आहे का बघूया. हे एक्सप्रेशन कन्सिडर करूया 1 अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए. हे जे एक्सप्रेशन आहे ते ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल का बघूया. आता ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, आता परत राईट साईडकडे लक्ष ठेवायचं. एक्स मायनस ए न्यूमरेटरला आहे म्हणजे लॉग ऑफ एक्स मायनस ए फर्स्ट आलं असेल आणि लॉग ऑफ एक्स प्लस ए सेकंड आलं असेल. सो आपण चेक करूया. आता बरेच ठिकाणी इंटिग्रेशन ट्रायल अँड एरर मेथडच तुम्हाला बघायला, म्हणजे का की कन्फर्म असा डायरेक्ट रूल मिळत नाही. आधी तुम्हाला सिम्प्लिफाय करायला लागतं. ही मेथड यूज करूया नाही तर मग ती मेथड अप्लाय होते का बघूया. असं करूनच फायनल तुम्हाला ते इंटिग्रेशनकडे जावं लागतं. शेवटी एकदा ते लॉगचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल अशा याला आलं, अशा स्टेजला आलं की मग आपण तो अप्लाय करू शकतो. सो आपण चेक करूया. तिथे एक्स मायनस ए आधी आहे, सो आपण 1 अपॉन एक्स मायनस ए मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए, म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये हे जे एक्सप्रेशन आलं तर आपल्याला सोपं पडणार आहे. तर हे आणि हे दोन्ही सेम आहे का आपण चेक करणार आहोत, पण याच्यावरनं हे आलं का हे बघता येणार नाही. पण ही टर्म आहे त्याच्यावरनं ही टर्म येते का आधी आपण चेक करू. ती जर आली तर आपल्याला ही यूज करता येईल. सो 1 अपॉन एक्स मायनस ए मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए विच इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर एक्स प्लस ए ने इथे मल्टिप्लाय करायला लागेल, सो एक्स प्लस ए, आणि इथे एक्स मायनस ए ने मल्टिप्लाय करायला लागेल, सो मायनस एक्स मायनस ए अपॉन दिस एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए. सो डिनॉमिनेटर तर बऱ्यापैकी आला. आता न्यूमरेटर 1 किंवा काही कॉन्स्टंट आला तर आपलं हे ॲडजस्ट होऊन जाईल. सो विच इज इक्वल टू एक्स प्लस ए मायनस एक्स मायनस ए, एक्स प्लस ए मायनस एक्स प्लस ए, मायनस मायनस प्लस अपॉन दिस एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए. आता बघूया इथे एक्स एक्स कॅन्सल झाले, ते व्हेरिएबल न्यूमरेटरचं जायला हवं, त्याशिवाय ते होणार नाही. न्यूमरेटरमध्ये काय राहिलं फक्त 2a राहिलं अपॉन दिस एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ए. म्हणजे बऱ्यापैकी हे ॲडजस्ट होते. काय तर 1 अपॉन एक्स मायनस ए मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए कॅन बी रिटर्न ॲज 2a अपॉन एक्स मायनस ए एक्स प्लस. सो याची रिप्लेसमेंट टी आहे हे आपल्याला कळलं. मग आपण इथे ते घेऊया. पण एकदा ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आलं की हे सेपरेट करतायत. मग आपण असं लिहू शकतो देअरफॉर दिस 1 अपॉन एक्स मायनस ए ही टर्म मायनस 1 अपॉन एक्स प्लस ए ही टर्म, म्हणजे
1/x मायनस ए मायनस 1/x प्लस ए घेतलं की काय मिळतं आपल्याला, दिस 2a अपॉन x मायनस ए इंटू एक्स प्लस ए. म्हणजे जवळजवळ सगळं ऍडजस्ट झालंय. आता 2a तेवढे आहेत, ते 2a काय कधी ऍडजस्ट होतं, 2a कॉन्स्टंट आहे त्यामुळे ऍडजस्ट होतील. व्हेरिएबल राहिलं असतं तर मात्र पॉसिबल नव्हतं. कॉन्स्टंट आहे त्यामुळे ऍडजस्ट होतील. त्यामुळे ही जी टर्म आहे त्याच्यात 2a नाहीये, तर 2a आपण इथे घेऊया एक्स्ट्राचा, आणि ही जी टर्म आहे ती ह्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. देअरफॉर इंटिग्रेशन, ह्याला इक्वेशन काहीतरी म्हणा, फर्स्टच आहे, फर्स्ट इक्वेशन 1. देअरफॉर इंटिग्रेशन 1/x minus a into x plus a can be written as आता हे 2a ऍडजस्ट करायला हवी, ती न्यूमरेटर मध्ये म्हणजे इथे डिनॉमिनेटर मध्ये आणायला लागतील 1/2a, आणि या फॉर्मॅट 1/x minus a minus 1/x plus a dx. सो हे होतं त्याच्या, हे इक्वेशन आपल्याला इक्वेशन 1 मिळालं, त्यामुळे आपण हे जे आहे ते याने रिप्लेस केलं, 2a तेवढे ऍडजस्ट केले. आता हे आता सगळं रिप्लेस केलं. आता इथे मायनस साईन आहे त्यामुळे याचे इंटिग्रेशन आणि याचे इंटिग्रेशन असं सेपरेट घेता येईल. मायनस साईन असलं प्लस मायनस आल्यामुळे, सो विच इज इक्वल टू 1/2a, ब्रॅकेट करूया, दोन इंटिग्रेशन्स येणार आहेत. इंटिग्रेशन ऑफ 1/x minus a dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/x plus a dx. आता हे सिंपल झालं कारण इथे कॉन्स्टंट आणि x प्लस x मायनस येते लॉगच्या फॉर्म्युल्यात बसत आहे, त्यामुळे ह्याचं लॉग मध्ये आणि ह्याचं लॉग मध्ये आन्सर आपण काढू शकतो. म्हणजे मग आपल्याला ती RHS मिळेल इथे. आता झालंय आन्सर आपलं, तर फक्त फायनल इंटिग्रेशन तेवढं लिहायचं, विच इज इक्वल टू 1/2a इंटू ब्रॅकेट, याचं इंटिग्रेशन काय येणार, लॉग ऑफ x मायनस ए, लॉग ऑफ x मायनस ए, आणि अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x, कारण x नाहीये ना, x मायनस ए, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस ए किती येणार आहे 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, a चा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे 1, त्यामुळे डिनॉमिनेटर काही आला नाही. a च्या इथे काहीतरी 2x 3x असतं तर इथे डिनॉमिनेटर आला असतं, पण नुसतं x मायनस ए, सो त्याचा आन्सर नुसतं लॉग ऑफ x मायनस ए आला, आणि याचं मायनस लॉग ऑफ x प्लस ए. अगेन लॉग ऑफ x प्लस ए अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस ए, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस ए इज 1, त्यामुळे ती लिहायची गरज नाही, प्लस c. सो याचं इंटिग्रेशन आणि याचं इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं. आता थोडंसं फक्त रिअरेंज करूया. हे आन्सर आलेलं आहे ऑलरेडी, फक्त हे असं दिसतंय त्यामुळे ते त्याप्रमाणे जशी RHS तसं ऍडजस्ट करावं लागतं. म्हटलं तसं प्रूव्ह दॅट, शो दॅट म्हटलं की RHS जी दिले त्याप्रमाणेच आन्सर तुम्हाला ते दिसायला पण लागतं. हे आन्सर तुमचं बरोबर आहे, फक्त आपण हे असं रिअरेंज इथे करणार. विच इज इक्वल टू 1/2a इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ, आता हे लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी असेल तर काय लिहितो आपण, लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए आणि प्लस सी. सो हेच ते आन्सर झालं 1/2a लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी आणि इज इक्वल टू RHS. त्यामुळे हा फॉर्म्युला अजून एक तुमच्या लिस्टमध्ये ऍड झाला. या अशा टाईपमध्ये आलं इक्वेशन, अशा टाईपमध्ये इंटिग्रेशन आलं तर तुम्ही हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. सो असे काही फॉर्म्युलेज आहेत जे आपण इथे प्रूव्ह करणार आहोत.